जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोहन तीजच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ लिरिक्स व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्क प्रिसेट आणि शिकबेक्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन करा. बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मग ते तुम्हाला बघू शकता टोटल 5 ग्रुप दिलेले आहेत. ते जस्ट 5 ग्रुप हाईड आहेत ते आपल्याला एक कोण इथनं अनहाईड करून घ्यायचे आहेत. अनहाईड केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. इथनं मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा फोटोला. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं सॉन्गच्या वरती घ्यायचा आहे फोटोला. ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. तुम्हाला एक शेवटी सगळ्यात फोटोची लेअर दिसेल ती पहिल्या इथनं फोटोची लेअर पहिल्या इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर जो आत्ता आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे तोच आपल्याला इथनं फोटोला ॲड करा. फोटोला मित्रांनो पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता इथनं फोटोला लॉंग प्रेस करून मी इथं रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घेतलेला आहे. आणि रेक्टँगलमध्ये आपल्याला प्रॉपर असा आपल्याला फोटो सेट करायचा आहे. तर बघू शकता मी पहिला फोटो इथनं प्रॉपर असा सेट केलेला आहे. आपण बॅकग्राऊंडच्या फोटोला अजून आपण इफेक्ट लास्टला देणार आहोत. नेक्स्ट बीटला जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे फोटोला. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. ग्रुप 2 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर जो आता आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे तोच फोटोला आपल्या इथनं ॲड करायचा आहे. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी पहिल्या 2 ग्रुपमध्ये असं प्रॉपर असं मी फोटोला इथनं ॲड केलेलं आहे. उरलेल्या 3 ग्रुपमध्ये मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. ग्रुप 3 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता मी तर रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घेतलेलं आहे. आणि ग्रुप 3 मध्ये असं मी प्रॉपर असा फोटो सेट केलेला आहे. उरलेल्या 2 ग्रुपमध्ये मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथं वाढवायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. ग्रुप 4 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता मी तर रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घेतलेलं आहे. लास्टच्या ग्रुपमध्ये मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं 5 ग्रुपमध्ये मी इथनं फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, करेक्ट आपल्याला मित्रांनो 14.16 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथं वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे मित्रांनो. 14.16 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत एक एक बीटला एक एक फोटो इथं ॲड करायचे आहेत. टोटल मित्रांनो 5च फोटो आहेत. तर मी 5 फोटो इथनं ॲड करून घेतो पटापट. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी एक एक बीटला मी एक एक फोटो इथनं ॲड केलेले आहे शेवटपर्यंत. तर आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बॅक यायचं आहे.
शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो जे आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेले आहेत त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी एक कोणी हा इफेक्ट इथनं पेस्ट करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी पहिला इफेक्ट इथनं पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक याच्या शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट आपल्याला 14.6 सेकंदापाशी याचा आहे. 14.6 सेकंदापाशी डबल बीट आहे. त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो 2 नंबरच्या फोटोला आपल्याला करायचं नाही. 3 नंबरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 3 नंबरच्या केल्यानंतर 4 नंबरचा करायचा नाही आणि 5 नंबरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक याच्या शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो थोडंसं इथनं स्क्रोल करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो आता आपण पहिल्या फोटोला, तिसऱ्या फोटोला आणि 5व्या फोटोला इथनं हा इफेक्ट इथनं पेस्ट केलेला आहे. आता मित्रांनो 2 नंबरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो थोडंसं इथनं स्क्रोल करायचं आहे आणि 4 नंबरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 2 नंबरच्या फोटोला आणि 4 नंबरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे ग्रुपच्या बॅकग्राऊंडला जे आपण फोटो ॲड केलेले आहेत त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जायचं आहे. ऑपेसिटी मित्रांनो करेक्ट आपल्याला इथनं 30% ठेवायचे आहे. जे आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेले आहेत त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडच्या फोटोची ऑपेसिटी करेक्ट इथनं आपल्याला 30% ठेवायची आहे. तर बघू शकता मी प्रत्येक फोटोची इथनं ऑपेसिटी 30% ठेवलेली आहे. प्रत्येक ग्रुपच्या बॅकग्राऊंडला जे आपण एक फोटो ॲड केलेले आहेत त्या फोटोची ऑपेसिटी इथनं करेक्ट इथनं 30% ठेवायची आहे. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. मी मुद्दाम मित्रांनो लास्टला सांगितलेलं आहे व्हिडिओच्या ऑपेसिटीतनं कमी करायची आहेत. खरं तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ आजचा समजून जाईल. मित्रांनो आपण इथं ऑपेसिटीतनं कमी केलेली आहे. आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथं रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज करेक्ट इथनं 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे एक बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथनं ॲड केलेली आहे आणि आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात मित्रांनो शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेज्युलेशन 8 पिक्सल का 720मध्ये पण तुम्ही हाऊड एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.